नमस्कार बालमित्रांनो, मराठी बालभारती इयत्ता पहिली या पाठ्यपुस्तकातील आज आपण कविता क्रमांक 1 माझ्या या दारातून या कवितेचा स्वाध्याय पाहणार आहात। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण ही कविता कशा प्रकारे आपण तालासुरात व सहअभिनय म्हणायचे आहे ते पाहिलेले आहे। त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्याला दिली आहे, ती आपण त्या ठिकाणी पाहू शकतो। स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी आपण जर आपली शाळा या YouTube चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पहा, आपण जर कवितेमध्ये पाहिलं तर सांग हा आपणाला एक प्रश्न आहे। यामध्ये पहिला प्रश्न आहे, या कवितेत दारातून कोण कोण येत आहे। तर आता आपण या प्रश्नाचं उत्तर सांगूया। या कवितेत दारातून मामा मामी तसेच काका काकी त्याचबरोबर दादा वहिनी आणि बाबा आणि आई येत आहेत। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर सांगायचं आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, मामा मामीने बाळासाठी काय आणले। तर आपण कवितेमध्ये जर पाहिलं असेल तर विद्यार्थी मित्रांनो, मामा मामीने बाळासाठी गोड गोड खाऊ आणला आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, गोड गोड पापी कोण घेते। तर पहा, उत्तर आहे गोड गोड पापी बाबा आणि आई घेतात। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर सांगूया। त्यानंतर पुढे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, तुझ्या घरी सणासाठी कोणकोणते पाहुणे येतात। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या घरी सणासाठी पहा आजी आजोबा मामा मामी आत्या मावशी अशा प्रकारचे पाहुणे येत असतात। अशा प्रकारे आपण हे उत्तर सांगायचं आहे। याशिवाय आपण आणखी काही प्रश्नांचा सराव करूया। छान छान बाहुली कोण आणली। तर या प्रश्नाचं उत्तर सांगायचं आहे, छान छान बाहुली काका आणि काकीने आणली। त्याचबरोबर दादा आणि वहिनीने काय आणले, हा देखील आपण प्रश्न या ठिकाणी विचारू शकतो। तर याचं उत्तर आहे, दादा आणि वहिनी यांनी चणे व फुटाणे आणले। अशा प्रकारे आपण काही प्रश्नांचा या ठिकाणी सराव केला। आपण विद्यार्थ्यांना यापेक्षा देखील आणखी इतर प्रश्न विचारायचे आहेत आणि त्यांना त्यांचे अनुभव सांगण्यासाठी कुटुंबातील व्यक्तींची माहिती सांगण्यासाठी आपण प्रोत्साहन द्यायचं आहे। तर अशा प्रकारे आज आपण माझ्या या दारातून कवितेतील काही जे आपल्याला स्वाध्याय म्हणून प्रश्न दिलेले आहेत ते कशा प्रकारे आपण त्यांचे उत्तर सांगायचे आहेत याविषयीची माहिती पाहिली। मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपली शाळा या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद।